तो साऊथ आफ्रिकेतल्या एका लंगा नावाच्या छोट्याशा गावात जन्मलेला। आफ्रिकेतली हॅमन्सक्राल ही त्याची कम्युनिटी। आजीने नाव ठेवलं होतं टेम्बा। झुलू भाषेत टेम्बाचा अर्थ होतो विश्वास। एकंदरीत ते पोरगा आपली बिकट परिस्थिती दूर करेल असा विश्वास आजीला वाटत असावा। त्यावेळी साऊथ आफ्रिका थोडीफार प्रगती करायला लागली होती। त्यात आफ्रिकन लोकांना क्रिकेटचं वेड 100 वर्षांपासून। त्यामुळे झोपडी असो वा बंगला, पोरं बॅट आणि बॉल सोबत दिसायची। आपल्या भारतातल्या गल्ल्यांसारखंच टेम्बा सुद्धा रस्त्यावर क्रिकेट खेळायचा। ते ज्या रस्त्यांवर क्रिकेट खेळायचे त्या रस्त्यांना त्यांनी स्टेडियमची नावं दिली होती। एका रस्त्याला कराची नॅशनल स्टेडियम, दुसऱ्याला MCG, तर तिसऱ्याला लॉर्ड्स। लॉर्ड्स लहानपणापासूनच त्याचा फेवरेट, त्यामुळे याच लॉर्ड्सच्या रस्त्यावर त्याचं मन रमायचं। टेम्बा म्हणायचा की एक दिवस मी सुद्धा लॉर्ड्सवर खेळणार। आणि काय, ज्या मुलाला त्याच्या हाईटवरून सतत हिणवलं गेलं, ज्याला वशिल्यावर क्रिकेटमध्ये आलाय असं म्हटलं गेलं, ज्याच्यासोबत वर्णभेद केला गेला, त्याच्यासाठीच टाळ्या वाजवायला अख्खं लॉर्ड्स उठून उभं राहिलं होतं। हाच तो आयकॉनिक फोटो। ही गोष्ट आहे साऊथ आफ्रिकेला पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनवून देणाऱ्या आणि चोकर्सचा टॅग कायमचा पुसणाऱ्या जॉन द डॉन टेम्बा बाउमाची। पण ही गोष्ट ऐकण्यापूर्वी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। टेम्बा जन्मला तेव्हा त्याच्या कुटुंबियांना कळलं की याची हाईट फार वाढणार नाही, त्यामुळे त्यांनी त्याची हाईट वाढवण्यासाठी डॉक्टर वगैरे केले। पण या गोष्टी घरच्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या। साऊथ आफ्रिकेत आपल्याला दोन्ही वर्णांची माणसं पाहायला मिळतात, म्हणजे गोऱ्या वर्णाची सुद्धा आणि कृष्णवर्णीय पण। पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कृष्णवर्णीय लोकांनी इतिहासात किती रॅसिझम झेललंय। शाळेत त्याच्यासोबत असे रॅसिझमचे प्रकार खूप घडायचे। त्यात हाईट नव्हती, पण पोट्ट्याला क्रिकेट खूप आवडायचं। आपला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर त्याचा आयडॉल, आणि असलाही पाहिजे, कारण सचिनने जेव्हा पाकिस्तान समोर टेस्ट डेब्यू केलं होतं तेव्हा त्यालाही हाईटवरून हिणवलं गेलं होतं, आणि नंतर त्याने काय पराक्रम करून ठेवलाय हे अख्खं जग पाहतोय। बाउमाला हाईटचा ॲडव्हान्टेज नव्हता, पण त्याचा गेम क्लासिक होता। त्यामुळे सोवेटो क्रिकेट क्लबचे कोच जॉफ्री टोयाना यांनी त्याचा गेम हेरला आणि टेम्बाला आपल्या क्लबमध्ये घेतलं। इथे तो प्रोफेशनल क्रिकेट शिकला। सचिन सारखं स्ट्रेट डाईव्ह त्याला आवडायचं। क्लबमध्ये त्याला क्रिकेटर म्हणून एक शेप मिळाला आणि तो क्रिकेटच्या पुढच्या टप्प्यात उतरला, ते म्हणजे लीग आणि डोमेस्टिक क्रिकेट। वयाच्या 18व्या वर्षीच तो ग्वाटेंग या टीमकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आला। पुढे चांगला परफॉर्मन्स त्याने दिला आणि पुढची स्टेप होती इंटरनॅशनल क्रिकेट। तसं साऊथ आफ्रिका क्रिकेट टीमचा इतिहास पाहायचा झाला तर ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर खूपच कमी खेळलेले आहेत। टेम्बाच्या आधी एक लिजेंडरी फास्ट बॉलर साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये होता, तो म्हणजे मखाया अँटेनी। त्याने ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर्सना साऊथ आफ्रिकन टीममध्ये संधी उपलब्ध करून दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्याच्यानंतर मग टेम्बा आला, मग कगिसो रबाडा, लुंगी अँगेडी, अँडिल फेलुक्वायो असे ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर्स टीममध्ये आले। मखाया अँटेनीनंतर तितकासा सन्मान कोणत्याही ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटरला मिळाला नव्हता, पण टेम्बाने सगळेच बॅरियर्स मोडून काढले। 2014ला त्याने साऊथ आफ्रिकन टीममध्ये डेब्यू केलं। आता त्याच्या येण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी घडल्या बघा। टेम्बा हा साऊथ आफ्रिकाकडून टेस्ट खेळणारा पहिला बॅट्समन आणि दुसरा ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर ठरला। त्यातच 2016 साली इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये सेंचुरी ठोकून तो असाही पराक्रम करणारा पहिला ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर ठरला। 2016 मध्येच त्याने वन डे डेब्यू केलं। त्यानंतर 2019 मध्ये इंडिया विरुद्ध तो T20 मध्ये उतरला। तसं त्याचं करिअर संत गतीने चाललं होतं। त्यातच त्याच्यावर एक टॅग लागला, तो म्हणजे वशिल्यावर साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये त्याला जागा मिळाली आहे। त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित व्हायला लागले। त्यावेळी साऊथ आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन होता क्विंटन डिकॉक। टेम्बा विरुद्ध इतकं सगळं कारस्थान शिजत असतानाही अचानक टेम्बा बाउमाचं नाव थेट साऊथ आफ्रिकेच्या कॅप्टनशिपवर आलं। इतकंच काय तर तो कॅप्टन झाला आणि साऊथ आफ्रिकेच्या 136 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिला ब्लॅक आफ्रिकन कॅप्टन होण्याचा बहुमान त्याने मिळवला। आता इथे त्याला एक वेगळी ओळख मिळू लागली होती। वन डे आणि T20 मध्ये त्याच्या नेतृत्वात साऊथ आफ्रिकेचा परफॉर्मन्स इतका खास राहिला नाही, पण टेस्टमध्ये तो अनबिटन राहिला, ते पुढे सांगतो। तर टेम्बा समोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे 2023चा क्रिकेट वर्ल्ड कप। लीग स्टेजमध्ये साऊथ आफ्रिकेचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला। त्यांनी 9 मधल्या 7 मॅच जिंकल्या, पण या सर्वात टेम्बाचा परफॉर्मन्स तितकाच खास राहिला नाही। इतकंच काय तर त्याला खराब खेळीमुळे 2 मॅच बसावं लागलं होतं। साऊथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचली, पण कांगारूंकडून त्यांचा पराभव झाला। इथे पुन्हा एकदा टेम्बाला ट्रोल केलं गेलं, त्याच्या हाईटवरून त्याला डिवचलं गेलं। इतकंच काय तर 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये त्याला टीममध्ये जागा सुद्धा मिळाली नाही। त्यातच फायनलमध्ये इंडियाकडून पराभव झाल्यामुळे नॉकआउट मॅचेसमधला त्यांचा चोकर्सचा टॅग कायमच राहिला। पण तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक शेर म्हटला होता ना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा। टेम्बानेही कमबॅक केलं आणि साऊथ आफ्रिकेनेही।
त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जागा मिळवण्याचा साऊथ आफ्रिकेचा फक्त 38% चान्स होता. पण काय चमत्कार झाला माहीत नाही. प्रोटियाजनी थेट फायनल गाठली. आतापर्यंत टेम्बाने 8 टेस्ट मॅचमध्ये साऊथ आफ्रिकाची कॅप्टन्सी केली होती आणि तो एकही टेस्ट हरला नव्हता. आणि आता समोर होते मायटी ऑस्ट्रेलियन्स आणि क्रिकेटचा मक्का असलेलं लॉर्ड्सचं स्टेडियम. ज्या लॉर्ड्समध्ये खेळण्याचं स्वप्न टेम्बा बावमाने लहानपणी पाहिलं होतं, त्याच लॉर्ड्समध्ये तो साऊथ आफ्रिकाचं नेतृत्व करत होता, ते सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये. आता कुठे साऊथ आफ्रिकेकडे चान्स आला होता की आपला चोकर्सचा टॅग कायमचा मिटवून टाकायचा. पण समोर ऑस्ट्रेलियाचे तगडे बॉलर्स मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूड यांच्यासमोर टिकावं लागणं अवघड होतं आणि ते दिसूनही आलं. पहिल्या इनिंगमध्ये आफ्रिकेची टीम फक्त 138 धावांमध्येच तंबूत परतली. कॅप्टन बावमाने 36 रन जोडले तेवढे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 207 रन्स करून साऊथ आफ्रिकेसमोर 282 रन्सचं टार्गेट ठेवलं. सर्वांना वाटलं जी टीम पहिल्या इनिंगमध्ये इतकी ढिली पडली ती आता नाही टिकू शकणार. पण पुन्हा एकदा लॉर्ड बावमा टीमसाठी धावून आला, तेही पायाला क्रॅम्प आलेला असून सुद्धा. त्याला पार्टनरशिप मिळाली एडन मर्करामची, ज्याने लॉर्ड्सवर ऐतिहासिक सेंचुरी करून दाखवली. अखेर साऊथ आफ्रिका जिंकला. 136 वर्षात पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा आनंद काय असतो ते त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये दिसत होतं. त्यात 27 वर्षांनी ICC टायटल त्यांच्याकडे आलं होतं. तो ना कोणत्या रोल मॉडेलसारखा देखणा होता, त्यात ठेंगणा कसलाही PR त्याच्याकडे नव्हता, ना तो कोणत्या सुपरस्टार कल्चरचा भाग होता. हा तोच आहे ज्याने हाईटवरून बऱ्याच लोकांची बोलणी खाल्ली. हा तोच आहे ज्याला वशिल्यावर क्रिकेट खेळायला मिळालं असं हिणवलं गेलं. आणि हा तोच आहे जो रॅसिझमचा शिकार ठरला, पण त्याने दाखवून दिलं की जॉन द डॉन काय करू शकतो. जी गोष्ट ग्रॅम स्मिथ, जॅक कॅलिस, AB डिव्हिलियर्स, मार्क बाउचर, फाफ डुप्लेसिस यांच्या नेतृत्वात नाही होऊ शकली, ती टेम्बा बावमाने करून दाखवली. एका ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटरने साऊथ आफ्रिकेला आपलं पहिलं वर्ल्ड टायटल जिंकवून दिलं. 150 वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेवरही ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ते या ब्लॅक आफ्रिकन लोकांना आपला गुलाम बनवून ठेवत होते. आणि 150 वर्षांनी एका ब्लॅक आफ्रिकनसाठी टाळ्या वाजवायला संपूर्ण ब्रिटिशांचा ताफा उठला, कारण तो टेम्बा होता, ज्याचा अर्थ आहे विश्वास. क्रीडा विश्वातील अशाच घडामोडी आणि माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.